गुड मॉर्निंग स्टुडंट्स. या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण सम बेसिक कन्सेप्ट इन थर्मोडायनामिक्स, सिस्टम आणि टाइप्स ऑफ सिस्टम्स इथपर्यंत स्टडी केली होती. आज आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ सिस्टमची स्टडी करायची. बेसिकली कुठल्याही सिस्टमच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीची आपल्याला स्टडी करायची. आणि सिस्टमच्या प्रॉपर्टीची स्टडी करताना आपण सिस्टमच्या प्रॉपर्टीजला दोन टाईप्समध्ये क्लासिफाय करतो, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. तर कन्सिडर करा, आपण एक कंटेनर घेतलं आहे. त्या कंटेनरमध्ये आपण पाणी टाकलेले. तर याच्या सिस्टम कन्सिडर केली. आपण एक कंटेनर घेतलं, त्यामध्ये आपण वॉटर ॲड केलं, पाणी ॲड केलं. आता आपण याचे जर काही व्हॅरिएबल्स किंवा काही प्रॉपर्टीजची स्टडी केली तर आपल्याला दिसतं याला डेफिनेटली मास आहे. इट हॅज अ डेफिनेट मास. परत आपण ऑब्झर्व करतो इट हॅज डेफिनेट व्हॉल्यूम, त्याला व्हॉल्यूमही आहे. परत आपण अजून ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं दिसतं की पाणी म्हणजे याला डेफिनेटली बॉइलिंग पॉईंट आहे. किती विचारलं तर आपण सांगतो 100 डिग्री सेल्सिअस. डेफिनेटली फ्रीजिंग पॉईंट आहे. त्यानंतर अजून काही प्रॉपर्टीज पाहिल्या आपण तर विस्कोसिटी, परत इंटरनल एनर्जी, अँड सो ऑन. आता ध्यानात ठेवा, दोनच एक्झाम्पल बघू. मास, व्हॉल्यूम, बॉइलिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट, दॅट इज टेम्परेचर. तर आपण या सिस्टममध्ये आता सिम्पली पहा, जर आपण पाणी वाढवलं तर याचं मास इन्क्रीज होईल, व्हॉल्यूमही इन्क्रीज होईल. पाण्याचा अमाऊंट कमी केलं आपण तर मासही चेंज होईल, कमी होईल आणि व्हॉल्यूमही कमी होईल. सो सच टाइप ऑफ प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम whose value or magnitude depends on the amount of matter present in the system are called extensive properties. सिम्पली ध्यानात ठेवा, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे सिस्टमच्या अशा प्रॉपर्टीज की ज्यांचा मॅग्निट्यूड किंवा ज्यांचे व्हॅल्यू सिस्टममध्ये असलेल्या मॅटरच्या अमाऊंटवर डिपेंड असते. त्या प्रॉपर्टीज लाईक मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, अँड सो ऑन. अशा अजून भरपूर प्रॉपर्टीज आहेत. अशा प्रॉपर्टीज ज्यांचा मॅग्निट्यूड हा सिस्टममध्ये असलेल्या अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड असतो त्यांना म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. Any property of a system whose magnitude or value depends on the amount of matter present in the system are called extensive properties. सिस्टमच्या अशा प्रॉपर्टीज की ज्यांची व्हॅल्यू सिस्टममध्ये असलेल्या अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंडंट असते त्या प्रॉपर्टीजला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. असं सिंपल एक्झाम्पल पाहिलं तर पाणी वाढवलं की मास वाढेल, व्हॉल्यूम वाढेल. पाणी कमी केलं तर मास कमी होईल, व्हॉल्यूम कमी होईल. लाईक इंटरनल एनर्जी, एक बनाना खाल्ला डेफिनेट अमाऊंट ऑफ एनर्जी भेटेल, दोन खाल्ले तर जास्त भेटेल. लाईक दॅट की अशा प्रॉपर्टीज सिस्टमच्या की ज्यांची व्हॅल्यू सिस्टममध्ये असलेल्या अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड असते त्यांना म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. तर त्याच्या वेगळ्या काही प्रॉपर्टीज आपण जर पाहिल्याची पाणी टाकलं, सपोज दॅट त्याची व्हॉल्यूम वेगळी वाढली, एवढं अमाऊंट वाढलं, एवढंच पाहिलं आपण. त्याचा बॉइलिंग पॉईंट किती पाहिला, वॉटर येतं आपल्याला माहिती आहे. प्युअर वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस, दॅट इज 273 केल्विन एवढाच आहे. आता ध्यानात ठेवा, फ्रीजिंग पॉईंट किती विचारलं तर आपण सांगणार आहे 0 डिग्री सेल्सिअस. इट डझंट मॅटर हाऊ मेनी वॉटर इज प्रेझेंट. आता ध्यानात ठेवा की जर आपण पाणी कितीही वाढवलं आणि बॉइलिंग पॉईंट चेक केला तर तो 100 डिग्री सेल्सिअसच येणार आहे. पाण्याचा अमाऊंट कितीही वाढवलं किंवा कितीही कमी केलं, फ्रीजिंग पॉईंट चेक केला आपण तर त्याचा 0 डिग्री सेल्सिअस येणार आहे. द कंडिशन इज दॅट द वॉटर मस्ट बी प्युअर. तेवढीच कंडिशन प्युअर. अशा ज्या प्रॉपर्टीच्या सिस्टमच्या
की त्यामध्ये आपण मॅटर किती वाढवलं किंवा मॅटर सिस्टममधलं किती कमी केलं तरी त्यांची व्हॅल्यू चेंज होत नाही आहे. अशा प्रॉपर्टीज सिस्टमच्या की ज्यांचा व्हॅल्यू किंवा मॅग्नेट्यूड सिस्टममध्ये असलेल्या अमाऊंट ऑफ मॅटरवर इंडिपेंडंट आहे तशा प्रॉपर्टीजला आपल्याला म्हणायचे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. So in this way we have classified the properties of system in two types, extensive properties and intensive properties. Remember that extensive properties are also known as additive properties whose magnitude is added, and intensive properties are also known as non-additive properties whose magnitude does not add. Remember that any property of a system like mass, volume, internal energy, any property of a system whose value depends on the amount of matter present in the system is called extensive properties. आणि त्याच्या opposite, any property of system whose value is independent on the amount of matter present in the system is called intensive properties. परत ध्यानात ठेवा, any property of system whose value is independent on the amount of matter present in the system is called intensive properties. बॉइलिंग पॉईंट असेल, फ्रीजिंग पॉईंट असेल, सिस्टममध्ये किती पाणी आहे आपल्या याच्याशी काही घेणं नाही. बॉइलिंग पॉईंट हा तोच राहणार आहे 100 डिग्री सेल्सिअस, फ्रीजिंग पॉईंट तोच राहणार आहे 0 डिग्री सेल्सिअस. अमाऊंट कमी केलं काय जास्तही केलं काय त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू चेंज होत नाही. तशा प्रॉपर्टीला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणायचं. आणि अमाऊंट कमी जास्त केल्यानंतर त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू चेंज होत असेल, फॉर एक्झाम्पल मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी यासारख्या, तर त्यांना एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणायचं. ओके, नाउ वी आर गोइंग टू लर्न अनदर concept that is thermodynamic equilibrium. What is thermodynamic equilibrium? तर दोन एक्झाम्पल कन्सिडर करू आपण. एक आपण एक बर्फाचा तुकडा आणला, सॅम्पल आणला नाही ठेवतो आणि त्या बर्फाला त्याच वेळेस आपण एक दुसरा एक सॅम्पल आणला, फॉर एक्झाम्पल दगड. दोन सॅम्पल्स आहेत आपल्याकडे. एक बर्फ घेतला आपण ठेवला या रूममध्ये आणून, दुसरा एक त्याच साईजचा बर्फ एवढा दगड आणून ठेवला. आफ्टर सम टाइम काही वेळानंतर जर पाहिलं आपल्याला तर बर्फ वितळलेला दिसतो, मेल्ट होणार आहे, परंतु दगडामध्ये कुठला चेंज दिसणार नाही. सो सच टाइप ऑफ सिस्टम whose state variables remains constant throughout the process. किंवा आपल्याला दुसरी गोष्ट जाणता की अशी सिस्टम की जी सिस्टम ही टाइम सोबत तिचे व्हेरिएबल्स चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल याला डेफिनेटली प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, मास आहे. मग आता हे अमाऊंट ऑफ मॅटर दॅट इज मोल्स या गोष्टी आहेत. आपण कितीही वेळ ठेवू दगडाला तर त्याचं प्रेशर, व्हॉल्यूम, मास, अमाऊंट हे सगळे स्टेट व्हेरिएबलचे येतं त्या सिस्टमचे, ते कॉन्स्टंट राहणार आहे. मग जर एखाद्या सिस्टमचे स्टेट व्हेरिएबल्स टाइम सोबत चेंज होत नसतील तर तशा सिस्टमला म्हणायचं द सिस्टम इज सेड टू बी इन अ थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. दुसरा पहा, आईस घेतला होता, जसा जसा तो वितळेल तसं प्रेशर चेंज होणार आहे, व्हॉल्यूमही चेंज होणार आहे, मास कॉन्स्टंट राहील, परंतु प्रेशर आणि व्हॉल्यूम त्याचे चेंज होत राहतात, अमाऊंटही कॉन्स्टंट राहील. अशी जी बर्फासारखी सिस्टम आहे की जिचे स्टेट व्हेरिएबल्स लाईक प्रेशर, व्हॉल्यूम हे टाईमसोबत चेंज व्हायले, अशा सिस्टमला म्हटलं जातं द सिस्टम इज नॉट इन अ थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम बिकॉज इट्स स्टेट व्हेरिएबल्स आर चेंजेस और व्हॅरीज विथ द टाइम. परत ध्यानात ठेवा की थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे काय, की जर एखाद्या सिस्टमचे स्टेट व्हेरिएबल्स टाइम सोबत चेंज होत नसतील तर म्हटलं जातं की ती सिस्टम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये. आणि जर एखाद्या सिस्टमचे स्टेट व्हेरिएबल्स टाइम सोबत चेंज होत असतील तर असं म्हटलं जातं की द सिस्टम इज नॉट इन अ थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. परत ध्यानात ठेवा, एनी सिस्टम इज सेड टू बी इन अ थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम
only when the state variables of the system does not varies with time, and if any system changes its state variables with time, then the system is said to be is not in a thermodynamic equilibrium. Correct? Then any system is said to be in a thermodynamic equilibrium only when the state functions of the system does not varies with time or do not changes. मग अशी दगडासारखी जी सिस्टम असते की ज्याची स्टेट व्हेरिएबल कॉन्स्टंट राहतात तशा सिस्टमला म्हणायचं की द सिस्टम इज सेड टू बी इन अ थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. ओके. यानंतर आपल्याला टाइप्स ऑफ प्रोसेसेस पाहिजे, परंतु त्या अगोदर आपल्याला व्हॉट इज प्रोसेस ही कन्सेप्ट सुद्धा माहिती पाहिजे. सो रिमेंबर दॅट वी आर गोइंग टू लर्न टाइप्स ऑफ प्रोसेसेस. परंतु प्रोसेसेसच्या टाइप्स पाहण्याच्या अगोदर आपल्याला प्रोसेस म्हणजे काय ते पाहावं लागेल. सिंपली आपण आईस घेतला H2 सॉलिड, या रूममध्ये बर्फ ठेवला तर आपण पाहतो त्याचं ट्रान्झिशन होतं वॉटर तयार H2 इन लिक्विड. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन अ ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इज कॉल्ड अ प्रोसेस. त्या बदलाला म्हणायचं प्रोसेस. द ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू द अनदर इज कॉल्ड अ प्रोसेस. आता अशा प्रोसेस याला आपण जनरली सॉलिड लिक्विड मध्ये कन्वर्ट झालं त्याला आपण मेल्टिंग म्हणतो. जर आपण पाण्याला परत हीट केलं तर त्याचं वेपर्स तयार होतील, त्याला आपण बॉइलिंग म्हणतो. सो विच आर द प्रोसेसेस, त्यांना आपण प्रोसेसेस म्हणतो. ध्यानात ठेवा व्हॉट इज प्रोसेस इन थर्मोडायनामिक्स. A transition from one equilibrium state into another is called a process. मग आता आपल्याला प्रोसेसच्या टाइप्स पाहिजे. तर पहिली प्रोसेस आहे आयसोथर्मल प्रोसेस. ध्यानात ठेवा आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बदल होईपर्यंत ती रिॲक्शन तो फिजिकल किंवा केमिकल चेंज पूर्ण होईपर्यंत जर आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं. ध्यानात ठेवा थ्रूआउट सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं आणि एखादा बदल घडून आणला, ज्या सिस्टममध्ये टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं तशा प्रोसेसला म्हणायचं आयसोथर्मल प्रोसेस. बिकॉज आपल्याला माहिती आहे थर्मल हीट किंवा टेम्परेचर इंडिकेट करतं अँड आयसो इंडिकेट्स फॉर द सेम. हे ध्यानात ठेवा. ज्या प्रोसेसमध्ये थ्रूआउट द ट्रान्सफॉर्मेशन किंवा थ्रूआउट द चेंज जर टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल तर त्या प्रोसेसला आयसोथर्मल प्रोसेस म्हणायचं. द प्रोसेस ड्युरिंग विच टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट थ्रूआउट द चेंज इज कॉल्ड आयसोथर्मल प्रोसेस. ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत थ्रूआउट द चेंज त्या प्रोसेसला आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो आपण. आणि आयसोथर्मल प्रोसेसमध्ये जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर इंटरनल एनर्जी सुद्धा कॉन्स्टंट राहते आणि डेल्टा यू इज इक्वल टू 0 असते. ध्यानात ठेवा डेल्टा यू मध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी हा 0 आहे, इंटरनल एनर्जी 0 नाही आहे. सो the process during which the temperature remains constant throughout the transformation is called isothermal process. And in isothermal process as the temperature remains constant the change in internal energy is equal to 0. दुसरी गोष्ट ध्यानात ठेवा, दुसरी प्रोसेस पाहिजे आपल्याला आयसोबॅरिक प्रोसेस. हे वर्ड इंडिकेट करतात समथिंग. जसं आयसोथर्मल म्हणजे आपल्याला टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, तसं आयसोबॅरिक मध्ये बार इट इज वन ऑफ द 1 बार 2 बार इट इज वन ऑफ द युनिट ऑफ द प्रेशर. हे प्रेशरचं युनिट आहे बार 1 प्रेशर म्हणतो आपण. तेच ध्यानात ठेवा की ज्या प्रोसेसमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर आपण अशी प्रोसेस कंडक्ट केली की ड्युरिंग विच जर आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं, प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. आता प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजे ध्यानात ठेवा सुरुवातीचं प्रेशर जे असेल त्याला आपण P1 म्हणतो आणि शेवटचं प्रेशर जे असेल त्याला आपण
P2 म्हणतो. जर दोन्ही सेम असतील इफ P1 इज इक्वल टू P2 तर डेल्टा P इज इक्वल टू 0 असते. P1 P2 are non-zero quantities but they are same. Hence the difference between P1 and P2 is 0. That is delta P is equal to 0. Then what is isobaric process? या अशी प्रोसेस ज्या प्रोसेसमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं थ्रू आउट द चेंज तर त्या प्रोसेसला म्हणायचं आयसोबॅरिक प्रोसेस. द प्रोसेस ड्युरिंग विच द प्रेशर ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द चेंज इज कॉल्ड isobaric process. And in isobaric process delta P, that is change in pressure, is equal to 0. Pressure is not 0 but change in pressure is 0. Next तिसरी प्रोसेस पाहिजे आपल्याला आयसोपोरिक प्रोसेस. जर आपण अशी प्रोसेस कंडक्ट केली की ज्या प्रोसेसमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत सिस्टमची व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल, दॅट इज V1 इज इक्वल टू V2, की आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवू. आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून जर प्रोसेस कशी केली तर इमॅजिन करा की आपण एखाद्या क्लोज कंटेनरमध्ये रिॲक्शन केली. क्लोज कंटेनरमध्ये जर गॅसची रिॲक्शन केली आपण तर सुरुवातीची व्हॉल्यूमही तीच असते आणि शेवटची व्हॉल्यूमही तीच असते, म्हणजे डेल्टा V 0 असणार आहे. तर तशी प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन किंवा थ्रू आउट द चेंज सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर आपण अशी प्रोसेस कंडक्ट केली की ज्याच्यामध्ये आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवली तर त्या प्रोसेसला म्हणायचं आयसोपोरिक प्रोसेस. द प्रोसेस इन विच द व्हॉल्यूम ऑफ सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द चेंज इज कॉल्ड आयसोपोरिक प्रोसेस. म्हणजे आयसोपोरिक प्रोसेसमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहते, म्हणून चेंज इन व्हॉल्यूम दॅट इज डेल्टा V इज इक्वल टू 0. व्हॉल्यूम इज नॉट 0 बट चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू 0. The process in which the volume of the system remains constant throughout the transformation is called isobaric process, and in isobaric process delta V is equal to 0. चौथी प्रोसेस पाहिजे आपल्याला adiabatic process. Adiabatic process. तर ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये हीट कॉन्स्टंट असते. दॅट इज एखादी सिस्टम आपण चेंज केली, त्याच्यामध्ये चेंजेस घडून आणले म्हणजे प्रोसेस केली, परंतु त्या प्रोसेसमध्ये जर त्या सिस्टमनं सराउंडिंग सोबत हीट एक्सचेंज नाही केली, ध्यानात ठेवा एनर्जी दुसऱ्या पंपमध्ये एनर्जीच्या दुसऱ्या पंपमध्ये एनर्जी एक्सचेंज होईल, परंतु त्या सिस्टमनं हीट एक्सचेंज केलेली नसेल सुरुवातीपासून शेवटपर्यंत, जर त्या सिस्टमनं सराउंडिंग सोबत हीट एक्सचेंज केली नाहीये तर त्या प्रोसेसला म्हणायचं ॲडियाबॅटिक प्रोसेस. द प्रोसेस ड्युरिंग विच देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द सिस्टम अँड सराउंडिंग इज कॉल्ड ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत सिस्टमनं सराउंडिंग सोबत हीट एक्सचेंज केलेली नसेल तर त्या प्रोसेसला म्हणायचं ॲडियाबॅटिक प्रोसेस. The process in which there is no exchange of heat between the system and its surrounding is called adiabatic process. And in adiabatic process heat exchange झालेली नाही आहे सिस्टमची सराउंडिंग सोबत किंवा सराउंडिंगची सिस्टम सोबत, म्हणून चेंज इन हीट that is delta Q is equal to 0. Delta Q is equal to 0. So there is no exchange of heat. म्हणजे सिस्टमची जेवढी हीट सुरुवातीला आहे तेवढीच शेवटी राहणार आहे, म्हणजे सिस्टम हीट गेनही केली नाही आणि लॉसही केली नाही, म्हणून हीट 0 नाही आहे, परंतु चेंज इन हीट जो आहे तो काय असणार आहे 0 असणार. त्या टाईपनं आपण 4 प्रोसेस पाहिल्या. आयसोथर्मल प्रोसेस, द प्रोसेस इन विच टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट इज कॉल्ड आयसोथर्मल प्रोसेस, डेल्टा इज इक्वल टू 0. सेकंड आयसोबॅरिक प्रोसेस, द प्रोसेस ड्युरिंग विच द pressure of the system remains constant throughout the change is called isobaric process, and in isobaric process delta P is equal to 0. तीसरी पाहिजे आपण isobaric process. The process during which the volume of the system remains constant throughout the transformation is called isobaric process, that is delta V is equal to 0. And चौथी पाहिजे adiabatic process. The process during there is no exchange of heat between the system and its surrounding is called adiabatic process, that is delta Q is equal to 0. राहिलेली जी पाचवी प्रोसेस आहे रिव्हर्सिबल प्रोसेस ती आपण नेक्स्ट पिरियडमध्ये कंटिन्यू करू.